बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 276 हत्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली धक्कादायक माहिती. गेल्या 10 महिन्यात बीड जिल्ह्यात 36 हत्येच्या घटना. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर. केज तालुक्यातील जाणीगाव येथील तरुणाची आत्महत्या. संतोष देशमुखांच्या मारहाणीचे फोटो पाहून अस्वस्थ झाल्यानं आत्महत्या केल्याची माहिती. अशोक हरिभाऊ शिंदे असं 23 वर्षीय या तरुणाचं नाव. हिंगोलीत अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा कडकडीत बंद. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसह धनंजय मुंडेंना 6 आरोपी करण्याची मागणी. धाराशिवच्या परंडा शहरात कडकडीत बंद. सकल बहुजन समाजाच्या वतीने देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. लातूरच्या लांबजना उमरगा रस्त्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन. वाल्मी कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. परभणी शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. वाल्मी कराडच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देत जोडे मारत निदर्शन. संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध. देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आंदोलन. आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचोटीत वाल्मी कराड विरोधात आंदोलन. आंदोलकांनी कराडचा फोटो जोडे मारत केलं दहन. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी अमरावतीत शिंदेंच्या शिवसेना आक्रमक. वाल्मी कराडचा पुतळा जाळत आंदोलन. जालना मंठा मुख्य महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. लातूरच्या रेणापुरात संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध. मराठा समाजातील तरुणांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलकांकडून कराडसह इतर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी. संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यातील देऊळगाव राजा शहर बंद. नागरिकांकडून रास्ता रोको करत घटनेचा निषेध. धाराशिवच्या परंडा शहरात कडकडीत बंद. सकल बहुजन समाजाच्या वतीने देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत छगन भुजबळांना धक्का. बाजार समितीतील 12 पैकी 6 संचालकांनी सोडली भुजबळांची साथ. भुजबळांची साथ सोडत 6 संचालक सुहास कांदे यांच्या गटात. परभणी शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. प्रवाशांना प्रचंड त्रास. शहरातील अतिक्रमण मनपा प्रशासनाने 15 दिवसात काढावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू. मनसेचा मनपा आयुक्तांना इशारा. साताऱ्यात नीरा देवघर पाणी प्रश्नावर राजकारण तापलं. रामराजे नाईक निंबाळकरांचा पाणी प्रश्नासंदर्भात अभ्यास नाही. माजी खासदार रणजित निंबाळकरांची टीका. निंबाळकरांच्या टीकेला रामराजेंच्या चुलत बंधू संजीवराजेंचं उत्तर. पालखेडच्या सिंचनाचे दुसरे आवर्तन 7 मार्चला सुटणार. नाशिकच्या येवल्यातील पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. उन्हाळ्यात जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली. वाघूर धरणात 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक. सध्या धरणात 87.70% पाणीसाठा. जळगावात पाणीपट्टी घरपट्टी थकवणाऱ्या 1103 नागरिकांचा पाणी पुरवठा बंद. तर काहींच्या मालमत्तांना कुलूप. तर आणखी 10,000 थकबाकीदारांना नोटीस. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावात भीषण पाणी टंचाई. 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. पाण्यासाठी महिलांची पायपीट. सिंधुदुर्गातील अंगणेवाडी धरणाचं निकृष्ट काम झाल्याचा नागरिकांचा आरोप. ग्रामस्थांनी धरणाचं काम बंद पाडलं. राधानगरी तालुक्यातील फराळे कारखान्याचं दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत. लाखो लिटर दूषित पाणी दूधगंगा नदीत मिसळत असल्याचा नदीकाठच्या नागरिकांचा आरोप. पालकमंत्र्यांना देणार निवेदन. मार्चच्या सुरुवातीलाच वाशिममधील पैनगंगा नदीपात्र कोरडं. शेतकऱ्यांमध्ये सिंचनाची भीती निर्माण. पाण्याअभावी उन्हाळी पिकांच्या नियोजनाचं गणित बिघडणार. कल्याणमध्ये दूषित पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त. उलट्या, टायफॉइड, ताप, डायरियाचे रुग्ण वाढले. केडीएमसीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष. 2 दिवसात उपाय न केल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये सौर ऊर्जेतून वीज निर्मिती. शेतकऱ्यांना दिवसा 8 तास पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा. बांबोरी गाव विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण. जळगावच्या आसोदा गावातील ग्रामस्थांचं घरकुलासाठी आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करत घरकुलाची मागणी. 4 वर्षापासून 130 कुटुंबांनी अर्ज प्रलंबित. वर्ध्याच्या देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. सीसीआय कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी संतप्त. नोंदणी करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणी. जानेवारी 2024 गोळीबार प्रकरणातील फरार मास्टरमाइंड 14 महिन्यांनंतर अटकेत. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गोळीबार करणाऱ्याला दिली होती 40 लाखांची सुपारी.
जालना शहरातील गांधीनगर भागातून किरकोळ वादातून दोन गट आमनेसामने एकमेकांविरोधात झालेल्या दगडफेकीतून वाहनांची तोडफोड, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नाशिकच्या देवळा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, देवळा शहर व परिसरात बंद घरं ठरतात चोरांचं लक्ष. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरी, चोरीच्या घटनांमुळे परिसरात घबराट. बुलढाण्यात जुन्या वादातून पितापुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला, पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, आरोपींना अटक केल्याशिवाय अंतिम संस्कार न करण्याचा इशारा. अमरावती शहरात 2 दिवसात 2 हत्यांच्या घटनेनं खळबळ, सराईत गुन्हेगार ऋषिकेश मोडकची भर दुपारी हत्या. नागपुरात केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक, सरफराज सलीम शेख आणि अरबाज. चंद्रपूरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णता वाढण्याचा अंदाज, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. दरम्यान यंदाचा जानेवारी महिना इतिहासातील सर्वात उष्ण असल्याची नोंद. धाराशिवच्या ढोकीत बर्ड फ्लूचा विळखा, परिसरात 50च्या जवळपास कावळ्यांचा मृत्यू तर कोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले, पशुसंवर्धन विभागाच्या हालचाली वाढवल्या. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात उन्हाळी धानाची लागवड, उन्हाळी धानावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना. नांदेड जिल्ह्यात यंदा हळदीचे क्षेत्र वाढलं, मात्र वातावरणातील बदलांमुळे हळदीच्या उत्पादनात 5% घट. नांदेडच्या धर्माबाद बाजारपेठेत धान्याची आवक वाढलेली आहे, भावात तेजी कायम असल्याने शेतकरी सुखावलाय. धुळ्यात टोमॅटोचे दर पुन्हा घसरले. टोमॅटो अवघे 2 ते 2.5 रुपये किलो. याआधी 20 ते 25 रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो आता अवघ्या 2 रुपये किलोवर. शेतकरी संकटात. शिमगोत्सवाला सुरुवात, ग्रामदेवतांच्या पालख्या सजवण्यासाठी यंदा देवांना रुपे लावण्यासाठी ग्रामस्थांची लगबग. वर्ध्याच्या कारंजामध्ये शंकरपटाचं आयोजन, 225 बैलजोड्यांचा सहभाग. महाराज वसाईल बैलजोडीने पटकावलं पहिलं पारितोषिक. गडचिरोलीत राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना हत्तींचा कळप कॅमेऱ्यात कैद. चामोर्शी भागातल्या सेमाना परिसरात 32 हत्ती असलेल्या कळपाचं दर्शन, हत्तींच्या कळपामागे वनविभागाचं पथक तैनात. ऑलिव्ह रिडली या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांकडून किहीममधील मात्रे आळी किनारी अंडी, ग्रामपंचायतीकडून वनविभागाच्या मदतीने कासवांच्या सुरक्षेची जबाबदारी.